नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचा 10 तारखेला झालेलं पेपरचं पूर्णपणे विश्लेषण घेणार आहोत. तर यामध्ये सर्वांनी लक्ष द्यायचे आणि ज्याला कोणाला उत्तर येत असेल त्यांनी 5 ते 6 सेकंदात उत्तर कमेंटमध्ये नक्की सांगायचे. तर प्रश्न पहिला आहे, पुढील वाक्यात कोणते विरामचिन्ह द्यायचे राहिले आहे? प्रश्न आहे, मामा मला अमेरिका बघायचा आहे. ऑप्शन ए संयुक्त चिन्ह, ऑप्शन बी स्वल्पविराम, ऑप्शन सी अर्धविराम, ऑप्शन डी उद्गारवाचक चिन्ह. तर याचं योग्य उत्तर काय आहे? तर ऑप्शन बी स्वल्पविराम. पुढचा प्रश्न क्रमांक 2. दिनकर, पंकज, भास्कर, सविता, सुधाकर, रत्नाकर, आदित्य, भानू, मधुकर व दिवाकर हे रवीच्या वाढदिवसाला एकत्र जमले होते. तर या वाक्यात सूर्य या शब्दाचे किती समानार्थी शब्द आहेत? ऑप्शन ए 6, ऑप्शन बी 8, ऑप्शन सी 7, ऑप्शन डी 5. ऑप्शन सी 7. या मुलांनी सुद्धा मस्त पेपर सोडवलेला आहे. तर प्रश्न क्रमांक 3. पुढील कोणता शब्द कपोलकल्पित या शब्दसमूहाला लागू पडतो? ऑप्शन ए कधी न घडणारी घटना, ऑप्शन बी दुर्मिळ संधी, ऑप्शन सी केवळ योगायोग, ऑप्शन डी कल्पनेने निर्माण केलेले. कपोलकल्पित म्हणजे काय? कल्पनेमध्ये तयार केलेले, त्याला कपोलकल्पित म्हणतात. म्हणून ऑप्शन डी कल्पनेने तयार केलेले. प्रश्न क्रमांक 4. हा GSचा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणता प्रकल्प महाराष्ट्रातील नाही? सर्वांनी लक्ष द्यायचं. इथं बघा कन्फ्युजनवाला प्रश्न आहे. आता काय म्हणले? खालीलपैकी कोणता प्रकल्प महाराष्ट्रातील नाही म्हणलेले. आता त्यातमध्ये योग्य उत्तर बघूया आपण. ऑप्शन ए जायकवाडी, ऑप्शन बी नागार्जुन सागर, ऑप्शन सी कोयना, ऑप्शन डी येलदरा पूर्णा. तर याचं योग्य उत्तर काय आहे? नागार्जुन सागर. तर नागार्जुन सागर कुठे आहे? तर श्रीशैल्यम राज्य विचारलं तर कुठल्या राज्यात येतं? तर आंध्र प्रदेश या राज्यात येतं. प्रश्न क्रमांक 5. सातमाळा व हरिश्चंद्र बालाघाट या डोंगररांगातून कोणती नदी वाहते? ऑप्शन ए गोदावरी, ऑप्शन बी नर्मदा, ऑप्शन सी तापी, ऑप्शन डी भीमा. तर कुठली नदी वाहते? तर ऑप्शन ए गोदावरी नदी वाहते. आणि गोदावरी नदीचा उगम विचारलं तर कुठं होतं गोदावरी नदीचा उगम? तर नाशिक त्र्यंबकेश्वर असं होतं. अजून एक प्रश्न यात तयार होतो. महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठी नदी विचारलं तर कुठली नदी येते? तर गोदावरी. आणि महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी सर्वात मोठी नदी विचारली तर कुठली येते? तापी येते. आणि भारतामधील विचारली तर कुठली येते? नर्मदा. आणि भीमा नदीचा उगम विचारलं तर भीमा नदीचा उगम कुठं होतो? तर भीमा नदीचा उगम भीमाशंकर येथे होतो. आता प्रश्न क्रमांक 6. भाववाढीमुळे पैशाचे मूल्य काय होते? ए वाढते, बी थोडे वाढते, सी घटते, डी यापैकी नाही ते. काय होते? तर ऑप्शन नंबर सी भाववाढीमुळे पैशाचे मूल्य घटते. आता प्रश्न क्रमांक 13. डलहौसी हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन ए हिमाचल प्रदेश, ऑप्शन बी पश्चिम बंगाल, ऑप्शन सी उत्तराखंड, ऑप्शन डी उत्तर प्रदेश. तर याचं योग्य उत्तर काय आहे? तर हिमाचल प्रदेश. डलहौसी हे थंड हवेचे ठिकाण हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 14. भारतीय दंडसंहिता 1860 याऐवजी खालीलपैकी कोणता कायदा अंमलात आला आहे? तर ऑप्शन ए भारतीय दंडसंहिता 2023, भारतीय न्यायसंहिता 2023, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023, ऑप्शन डी यापैकी नाही. तर याचं योग्य उत्तर काय आहे? तर ऑप्शन बी भारतीय न्यायसंहिता. भारतीय न्यायसंहिता. तर असा काही जिल्ह्यामध्ये असा पण प्रश्न पडला आहे की भारतीय दंडसंहिता ही कायदा कधी लागू झाला? तर नवीन कायदे कधी लागू झाले? तर 1 जुलै 2023 या साली हे कायदे लागू झालेले आहेत. तर प्रश्न क्रमांक 17. जेव्हा शब्दातील अक्षररचनेमुळे नाद निर्माण होऊन भाषेला शोभा येते तेव्हा त्यास काय म्हणतात? ए अर्थालंकार, बी वृत्तविचार, सी शब्दालंकार आणि डी समास. तर काय होते? तर ऑप्शन नंबर सी शब्दालंकार होते. तर 2 प्रश्न राहिले तर आपण ते पण घेऊया. प्रश्न क्रमांक 16. पुढीलपैकी अपूर्ण भविष्यकाळाचे क्रियापद कोणते? ऑप्शन ए घेत असेल, ऑप्शन बी घेतले असेल, ऑप्शन सी घेत असतो, ऑप्शन डी घेत जाईन. तर याचं योग्य उत्तर काय आहे? तर ऑप्शन ए घेत असेल. प्रश्न क्रमांक 15. पेटीतील नाणी मुलांना दाखवली या वाक्याचा प्रयोग ओळखा. ऑप्शन ए सकर्मक कर्तरी, ऑप्शन बी सकर्मक भवे, ऑप्शन सी कर्मणी, ऑप्शन डी अकर्मक कर्तरी. तर याचं योग्य उत्तर काय आहे? तर कर्मणी हे वाक्य आहे. आता पुढचा प्रश्न डायरेक्ट 24वा आहे.
अनुच्छेद 370 हे भारतीय राज्यघटनेमधून वगळल्याने खालीलपैकी कोणता परिणाम झाला? ऑप्शन ए, जम्मू काश्मीरमध्ये बाहेर राज्यातील व्यक्तींना जमीन खरेदी करणे शक्य झाले आहे. ऑप्शन बी, संसदेने पारित केलेले कायदे जम्मू काश्मीरला देखील लागू. ऑप्शन सी, जम्मू काश्मीरला देखील भारताच्या इतर राज्याप्रमाणे दर्जा. ऑप्शन डी, वरीलपैकी सर्व. तर काय आहे? तर याचा प्रश्नाचं योग्य उत्तर आहे डी. सॉरी, माईकचा प्रॉब्लेम आला होता. प्रश्न क्रमांक 25. श्रीमती द्रौपदी मुर्मू या भारताच्या कितव्या राष्ट्रपती आहेत? या मुलाचं उत्तर चुकलेलं आहे 24मधलं. प्रश्न क्रमांक 25. श्रीमती द्रौपदी मुर्मू या भारताच्या कितव्या राष्ट्रपती आहेत? ए 14व्या, बी 15व्या, सी 16व्या, डी 17व्या. तर कितव्या राष्ट्रपती आहेत? तर ऑप्शन बी 15व्या. सन 1942च्या चले जाव छोडो भारत चळवळी दरम्यान मुंबईमध्ये काँग्रेस रेडिओ हे सिक्रेट रेडिओ स्टेशन आंदोलनाच्या बातम्या प्रसारित करण्याकरता कोणी सुरू केले? ऑप्शन ए, विठ्ठलभाई झवेरी. ऑप्शन बी, चंद्रकांत झवेरी. ऑप्शन सी, बाबूभाई ठाकूर. ऑप्शन डी, वरीलपैकी सर्व. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, वरीलपैकी सर्व. प्रश्न क्रमांक 27. पुढीलपैकी सामासिक शब्दाचा अयोग्य विग्रह असणारा पर्याय कोणता? तर कोणता आहे? तर ऑप्शन ए, प्राप्त आहे धन त्यास तो. ऑप्शन बी, पुरणपोळी, पुरण भरून तयार केलेली पोळी. ऑप्शन सी, वनभोजन, वनातील भोजन. ऑप्शन डी, विटी दांडू, विटी अथवा दांडू. तर याचं योग्य उत्तर काय आहे? तर ऑप्शन डी, विटी अथवा दांडू. या द्वंद्व समासातील उदाहरण आहे आणि द्वंद्व समासात व आणि या दोनच शब्दाचा वापर केला जातो. इथं काय दिले? अथवा. त्यामुळे हे द्वंद्व समासातलं अयोग्य विग्रह आहे, म्हणून हा ऑप्शन नंबर डी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 28. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. मावशीने 2 तोळे सोने खरेदी केले. तर कुठल्या ह्याला अधोरेखित केलेले? तर तोळेला. ए प्रथमा, बी द्वितीया, सी तृतीया, डी चतुर्थी. तर याचं योग्य उत्तर काय आहे? तर ऑप्शन ए, प्रथमा. याला कोणतीही विभक्ती प्रत्यय लागलेला नाही, म्हणून हे प्रथमा विभक्तीमध्ये येतं. प्रश्न क्रमांक 29. नदीच्या किनारी नदीला म्हणावे, तुझे पूर माझ्या नसातून हवे. वरील उदाहरण कोणत्या वृत्ताचे आहे? ए भुजंग प्रयात, बी वसंत तलिका, सी मलिनी आणि डी यापैकी नाही. तर याचं योग्य उत्तर काय आहे? तर ऑप्शन ए, भुजंग प्रयात. सॉरी. प्रश्न क्रमांक 30. मुलांनी थोराचा आदर करावा. या वाक्याचा प्रकार ओळखा. ए विद्यार्थी, बी होकारार्थी, सी आज्ञार्थी आणि डी यापैकी नाही. तर याचं योग्य उत्तर काय आहे? तर ऑप्शन ए, विद्यार्थी. आता विद्यार्थी वाक्य म्हणलं की कसं ओळखायचं म्हणलं, तुम्हाला एक सोपी ट्रिक सांगतो. जे क्रियापदाला कधी पण वा, वी, वे असा प्रत्यय लागलेला असतो, त्यावेळेस विद्यार्थी वाक्य असं येतं. आता प्रश्न क्रमांक 64. शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. घरासमोर विहीर आहे. ए तुलनावाचक, बी हेतवाचक, सी करणवाचक, डी स्थलवाचक. तर याचं योग्य उत्तर काय आहे? तर ऑप्शन डी, स्थलवाचक. प्रश्न क्रमांक 65. खालील वाक्याचे नकारार्थी वाक्य करा. आपली सूचना माझ्या स्मरणात आहे. ऑप्शन ए, आपली सूचना मला आवडत नाही. ऑप्शन बी, आपली सूचना का आठवणार नाही. ऑप्शन सी, माझ्या स्मरणात आपली सूचना आली नाही. आणि ऑप्शन डी, आपल्या सूचनेचे मला विस्मरण झाले नाही. तर याचं योग्य उत्तर काय आहे? तर ऑप्शन डी, आपल्या सूचनेचे मला विस्मरण झाले नाही. आता प्रश्न क्रमांक 43. नागपूर करारातील खालीलपैकी कोणती तरतूद नव्हती? ए मुंबई मध्य प्रांत व हैदराबाद राज्यातील सर्व सलग मराठी भाषिकांचे एक राज्य बनवून मुंबई ही त्याची राजधानी बनवावी. ऑप्शन बी, प्रशासकीय कामकाजाच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्याचा एकच विभाग असावा. ऑप्शन सी, या राज्याचे उच्च न्यायालय मुंबई व नागपूर येथे असावे. ऑप्शन डी, नागपूर ही नव्या राज्याची उपराजधानी करून दरवर्षी राज्य विधिमंडळाचे किमान एक अधिवेशन येथे भरवावे. तर याचं योग्य उत्तर काय आहे? ते ऑप्शन बी, प्रशासकीय कामकाजाच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्याचा एकच विभाग असावा. प्रश्न क्रमांक 44. सन 2023 साली G20 परिषदेचे अध्यक्षपद कोणाकडे होते? तर ऑप्शन ए अमेरिका, ऑप्शन बी ब्राझील, ऑप्शन सी भारत, ऑप्शन डी चीन.
तर कोणाकडे होते, तर भारताकडे होते. आणि 2024 G20 परिषदेचं अध्यक्षपद कोणाकडे आहे, तर ब्राझील या देशाकडे आहे. प्रश्न क्रमांक 45. जालियनवाला बाग हत्याकांडाशी संबंधित इंग्रजी अधिकारी व तारीख निवडा. ऑप्शन ए 9 एप्रिल लॉर्ड कर्झन, ऑप्शन बी 13 एप्रिल जनरल डायर, ऑप्शन सी 9 एप्रिल जनरल डायर, ऑप्शन डी 13 एप्रिल लॉर्ड डफरीन. तर याचं योग्य उत्तर काय आहे, तर ऑप्शन बी 13 एप्रिल जनरल डायर. आणि याचं साल विचारलं तर साल किती येतं, 1919. प्रश्न क्रमांक 46. सूर्याचा सखोल अभ्यास करण्यासाठी 2023 इस्रोने खालीलपैकी कोणती मोहीम राबवली. ए आदित्य L1, बी भास्कर L1, सी मित्र L1, डी यापैकी नाही. तर याचं योग्य उत्तर काय आहे, तर ऑप्शन ए आदित्य L1. प्रश्न क्रमांक आता पुढे प्रश्न क्रमांक 51. दहशतवाद विरोधी विशेष कृती पथक म्हणून महाराष्ट्रात कोणते सशस्त्र दल काम करते. ए SRPF, बी SSB, सी फोर्स 1, डी डेल्टा फोर्स. तर कुठलं सशस्त्र दल काम करते, तर फोर्स 1. प्रश्न क्रमांक 52. पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी सध्या या ई-गव्हर्नन्स प्रणालीचा वापर केला जातो. ऑप्शन ए ई-सरिता, ऑप्शन बी CCTNS, ऑप्शन सी ई-मुद्रा, ऑप्शन डी सारथी. तर कुठल्या ह्याचा गव्हर्नन्स प्रणालीचा वापर केला जातो, तर CCTNS. आणि याचा लॉंग फॉर्म विचारलं तर काय येतं, सायबर क्राईम क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टीम. आता प्रश्न क्रमांक 53. खालीलपैकी कोणत्या आजाराचा प्रसार डास चावल्याने होत नाही. ऑप्शन ए टायफॉईड, ऑप्शन बी झिका, ऑप्शन सी मलेरिया, ऑप्शन डी डेंग्यू. तर कुठल्या ह्याने होतो, तर ऑप्शन ए टायफॉईड. प्रश्न क्रमांक 54. खालीलपैकी कोणती राष्ट्रीय संस्था पुणे येथे नाही. ऑप्शन ए राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था, ऑप्शन बी राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, ऑप्शन सी राष्ट्रीय विमा अकॅडमी, ऑप्शन डी राष्ट्रीय मानसिक आरोग्य संस्था. तर याच्यामध्ये काय विचारलेलं आहे, पुणे येथे नाही. तर ऑप्शन याचं योग्य उत्तर काय आहे, तर ऑप्शन डी राष्ट्रीय मानसिक आरोग्य संस्था ही पुणे जिल्ह्यामध्ये नाही. आणि या तिन्ही पण पुणे जिल्ह्यामध्ये आहे. आता पुढचा प्रश्न क्रमांक 38. खालील वाक्याचा प्रकार ओळखा. आकाशात ढग जमा झाले आणि पावसाला सुरुवात झाली. ए संयुक्त वाक्य, बी केवल वाक्य, सी मिश्र वाक्य आणि डी यापैकी नाही. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए संयुक्त वाक्य. कारण याच्यामध्ये आणि हा उभयन्वयी अव्यय वापरलेला आहे. केवल वाक्य म्हणजे काय असतं, त्याच्यात एकच क्रियापद, एकच कर्ता आणि एकच कर्ता आणि क्रियापद असतं. आणि मिश्र वाक्यामध्ये काय असतं, जर, तर, जरी, तरी, जेव्हा, तेव्हा असे शब्द वापरले जातात. प्रश्न क्रमांक 39. खालीलपैकी भाववाचक नाम नसलेला शब्द कोणता. ए मौर्य, बी शौर्य, सी कौर्य, डी धैर्य. तर याचं योग्य उत्तर काय आहे, तर ऑप्शन ए मौर्य. प्रश्न क्रमांक 40. विभक्ती ओळखा. आजच मी गावाहून आलो. ए पंचमी, बी सप्तमी, सी संबोधन, डी प्रथमा. याच्यामध्ये योग्य उत्तर काय आहे, तर पंचमी. कारण याची विभक्ती प्रत्यय काय लागलेला आहे, ऊन, हून. प्रश्न क्रमांक 41. त्याने आपणहून गुन्हा कबूल केला. अधोरेखित शब्दाची जात ओळखा. तर ऑप्शन ए पुरुषवाचक सर्वनाम, ऑप्शन बी संबंधी सर्वनाम, ऑप्शन सी आत्मवाचक सर्वनाम, ऑप्शन डी अनिश्चित सर्वनाम. तर याचं योग्य उत्तर काय आहे, तर त्याने आपणहून गुन्हा कबूल केला. तर याचं योग्य उत्तर काय आहे, आत्मवाचक. म्हणजे त्याच्या आत्म्यापासून त्याने कबूल केले तेव्हा आत्मवाचक सर्वनाम होतं. प्रश्न क्रमांक 42. शब्दाच्या 8 जातीपैकी अविकारी जात नसलेली जात ओळखा. ऑप्शन ए क्रियाविशेषण, ऑप्शन बी विशेषण, ऑप्शन सी शब्दयोगी, ऑप्शन डी उभययोगी. एक लक्षात ठेवायचं मित्रांनो, एक ट्रिक सांगतो तुम्हाला. विकारी म्हणजे काय, ज्याला असं अव्यय हा असं वापरलं जातं. म्हणजे आता क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयनिव्यय अव्यय हे कुठले आहेत, अव्यय ज्याला पण वापरलं जातं ना ते विकारी असतात. आणि अविकारी म्हणजे काय, त्याच्यामध्ये नाम, सर्वनाम, क्रियापद, विशेषण हे ना विकारीत. या 8 जातीपैकी 4 जाती अविकारी. तर याचं योग्य उत्तर काय आहे, तर विशेषण. आता हे क्रियाविशेषण, शब्दयोगी अव्यय, उभयनिव्यय अव्यय याला अव्यय लागलेले आहे म्हणून हे विकारी जात येते. आता प्रश्न क्रमांक 78. खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे. ए
भारतात पक्षांतर बंदी कायदा 1985 साली संमत करण्यात आला. बी. या कायद्यानुसार एक राजकीय पक्षातर्फे निवडून आलेल्या सदस्यात स्वतःचा पक्ष सोडून दुसऱ्या राजकीय पक्षात जाता येत नाही. ऑप्शन क. यासाठी त्या सदस्यात आपल्या आधीच्या राजकीय पक्षाचा व निर्वाचन पदाचा राजीनामा द्यावा लागतो. ऑप्शन डी. मूळ राजकीय पक्षाच्या किमान 2/3 सदस्यांचा त्या पक्षाच्या अन्य राजकीय पक्षात विलिनीकरणास मान्यता दिल्यास त्यास पक्षांतर म्हटले जात नाही. तर याचं योग्य उत्तर काय आहे? तर अ, ब, क, ड. ऑप्शन नंबर डी. म्हणजे सर्वच योग्य आहे. आता प्रश्न क्रमांक पुढचा 82ला आहे डायरेक्ट. सध्या चालू असलेल्या पॅरिस ऑलिम्पिक 2024मध्ये टिंबटिंब या महाराष्ट्रीयन खेळाडूला ब्रॉन्झ पदक मिळाले आहे. ऑप्शन ए. अविनाश साबळे. ऑप्शन बी. स्वप्नील कोसाळे. ऑप्शन सी. रुद्रांश पाटील. ऑप्शन डी. नीरज चोप्रा. तर याचं योग्य उत्तर काय आहे? तर स्वप्नील कोसाळे. हा खेळाडू आपल्या महाराष्ट्रातीलच रहिवासी आहे. प्रश्न क्रमांक 83. 100वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन हे नुकतेच टिंबटिंब या शहरात संपन्न झाले. ए. छत्रपती संभाजीनगर. ऑप्शन बी. बारामती. ऑप्शन सी. पिंपरी चिंचवड. ऑप्शन डी. नागपूर. तर कोठे संपन्न झाले? तर ऑप्शन सी. पिंपरी चिंचवड. संगणकाच्या बाबतीत खालीलपैकी कोणता इनपुट डिव्हाइस नाही? ए. मॉनिटर. बी. प्रिंटर. सी. माऊस आणि डी. ए व सी दोन्ही. याचं योग्य उत्तर काय आहे? तर ऑप्शन सी. माऊस. प्रश्न क्रमांक 85. खालीलपैकी फेसबुकचे संस्थापक कोण आहेत? ए. स्टीव्ह जॉब्स. बी. वॉरन बफेट. सी. मार्क जुकरबर्ग आणि डी. यापैकी नाही. आता हा प्रश्न तर आहे ना 100% मुलांना आलाच असणार आहे, कारण सर्वात सोपं उत्तर आहे मार्क जुकरबर्ग फेसबुकचे संस्थापक आहेत. आणि प्रश्न क्रमांक 86. 1 किलोबाईट म्हणजे टिंबटिंब बाईट्स. तर ए. 1000 बाईट्स. बी. 1036 बाईट्स. सी. 1024 बाईट्स. डी. 512 बाईट्स. तर याचं योग्य उत्तर काय आहे? तर 1024 बाईट्स. प्रश्न क्रमांक 66. तेजस्कन या शब्दाच्या संधीचा योग्य पर्याय निवडा. ए. तेजोकन. बी. तेजकन. सी. तेजस्कन. डी. तेजकन. तर याचं योग्य उत्तर काय आहे? तेज प्लस कन. तेजस्कन म्हणजे विसर्ग संधीचं हा संधी आहे. प्रश्न क्रमांक 67. विदुषी या शब्दाचे पुल्लिंगी रूप काय? तर ए. ऑप्शन ए. विदूषक. ऑप्शन बी. विदिश. ऑप्शन सी. विद्वान. ऑप्शन डी. यापैकी नाही. तर याचं योग्य उत्तर काय? तर ऑप्शन सी. विद्वान हे पुल्लिंगी रूप आहे आणि विदुषी काय आहे? स्त्रीलिंगी रूप आहे. प्रश्न क्रमांक 68. दासी या स्त्रीलिंग नामाचे अनेक वचने टिंबटिंब असेल. ए. दास्य. बी. दासू. सी. दास्या. डी. दासी. तर काय योग्य उत्तर काय आहे याचं? तर ऑप्शन डी. दासी म्हणजे हे अनेक वचन असे होईल. दासी हे स्त्रीलिंगी रूप आहे. हे एक वचन आहे आणि अनेक वचन विचारलं तर काय होतं? दासी म्हणजे अनेक दासी. एक दासी म्हणलं की दासी येतं आणि अनेक दासी म्हणलं की अनेक दासी म्हणजे तेच राहतं. अनेक वचनामध्ये पण तेच राहतं आणि एक वचनामध्ये पण तेच राहतं. आता प्रश्न पुढचा घेऊया आपण. प्रश्न क्रमांक 72. खालीलपैकी कोणती जोडी लेखक साहित्य चुकीची जोडी आहे? ए. लक्ष्मण माने उचल्या कादंबरी. बी. ऑप्शन बी. भालचंद्र नेमाडे कोसला. ऑप्शन सी. अँड गोविंद पानसरे शिवाजी कोण होता. ऑप्शन डी. नामदेव ढसाळ गोलपेटा. यामध्ये 3 उत्तरं बरोबर आहेत आणि एक चुकीचं आहे. आपल्याला चुकीचंच ओळखायचं तर याच्यामध्ये चुकीचं कुठलं आहे? तर ऑप्शन ए. उचल्या लक्ष्मण माने. प्रश्न क्रमांक 73. खालीलपैकी कोणता शब्द अशुद्ध आहे? स्फूर्तिस्थान, तीर्थस्थान, वर्दी आणि उत्कृष्ट. यामध्ये योग्य उत्तर काय आहे? तर ऑप्शन ए. स्फूर्तिस्थान हे अयोग्य उत्तर आहे. म्हणजे योग्य उत्तर आहे पण हा अशुद्ध शब्द आहे. प्रश्न क्रमांक 74. खालीलपैकी कोणता शब्द हा कानडी भाषेतील नाही? ए. विळी. बी. कुंची. सी. बांबू. डी. मेज. तर याचं योग्य उत्तर काय आहे? तर डी. मेज. प्रश्न क्रमांक 75. खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाचे त्याचे प्रमाण वाढल्यास लघवीद्वारे उत्सर्जित केले जातात? ऑप्शन ए. फक्त अ. ऑप्शन बी. फक्त अ व व. ऑप्शन सी. फक्त ब व क. ऑप्शन डी. अ ब क ड. तर याचं योग्य उत्तर काय आहे? तर ऑप्शन सी. ब व क. प्रश्न क्रमांक 76.
हा प्रश्न 75 नंबरचा चुकलेला आहे, याचा सगळ्यांना 1-1 मार्क भेटणार आहे. प्रश्न क्रमांक 76, राज्यसभा सदस्यांचा कार्यकाल किती असतो? ए 5 वर्ष, बी 2 वर्ष, ऑप्शन सी 6 वर्ष, ऑप्शन डी 4 वर्ष. आता तुम्हाला एक मित्रांनो एक ट्रिक सांगतो. आता सभागृह कसे असतात? पहिल्यांदा असते संसद, नंतर असतं लोकसभा. संसदेमध्ये कसं असतं? लोकसभा, राज्यसभा, विधानसभा आणि विधान परिषद. लोकसभा आलं की 5 वर्ष आणि राज्यसभा खाली येते त्या म्हणून 6 वर्ष. आता राज्यामध्ये आलं तर विधानसभा आधी असते आणि विधान परिषद नंतर असते. आता विधानसभेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? 5 वर्षाचा. आणि विधान परिषद म्हणले की 6. म्हणजे वरती गेलं जो वरचं पण कनिष्ठ सभागृह आहे ना, त्याचा कार्यकाळ 5 वर्षाचा असतो आणि वरिष्ठ सभागृह म्हणले की 6 वर्षाचा. तर याचं योग्य उत्तर काय तर ऑप्शन सी 6 वर्ष. आता प्रश्न क्रमांक 77, खालीलपैकी कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालयाची खंडपीठ नाही? ए छत्रपती संभाजीनगर, बी पणजी, सी नागपूर आणि डी यापैकी नाही. तर याच्यामध्ये तीन याच्यामध्ये खंडपीठ आहे आणि नाही ऑप्शन डी हे योग्य उत्तर आहे. म्हणजे इथं खंडपीठ नाही. आता प्रश्न क्रमांक डायरेक्ट 99 आहे. वीज या शब्दात समानार्थी नसलेला शब्द कोणता? ऑप्शन ए तडीत, ऑप्शन बी चपला, ऑप्शन सी शूळ, ऑप्शन डी सौदामिनी. त्याचं योग्य उत्तर काय आहे तर ऑप्शन सी शूळ. आता म्हणजे बाकीचे शब्द सगळे वीज या शब्दात समानार्थी शब्द आहेत, तर शूळ हा शब्द समानार्थी शब्द नाही. प्रश्न क्रमांक 100, दिलेल्या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. अनिल, ऑप्शन ए दिनकर, ऑप्शन बी समुद्र, ऑप्शन सी दर्या, ऑप्शन डी यापैकी नाही. याचं योग्य उत्तर काय आहे तर ऑप्शन डी यापैकी नाही. अशा प्रकारे पिंपरी चिंचवडचा आपण मराठी GK-GSचे प्रश्न घेतलेले आहेत. तर अशाच प्रकारे बाकीच्या जिल्ह्यातसुद्धा आपण पेपरचं विश्लेषण घेणार आहोत. तर सगळ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि लाईक केल्याशिवाय कोणी जायचं नाही. आणि ज्यांना कोणाला पण वाटत असेल दुसरा कुठला व्हिडिओ बनवायचा आहे त्यांनी कमेंट करून नक्की सांगायचं की पुढचा